नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात 21 जानेवारीची सर्वात मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे. बघा, 2100 रुपये जे महिलांना मिळण्यासंदर्भात सर्वात मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे. तर काय घोषणा झाली ती पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 2100 रुपये तुम्हाला केव्हापासून मिळणार आहेत? जानेवारीपासून मिळत आहेत की मग मार्चपासून की एप्रिलपासून, ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात मोठी घोषणा या ठिकाणी जर आपण पाहिली तर कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्यांनी ह्या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे. संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व महिला भगिनींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पण नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी नातेवाईकांना पाठवून द्या. तर 7वा हप्ता जो आहे तो तुम्हाला आजपासून त्या ठिकाणी येऊ शकतो. तर बघा, जानेवारीचे जे हप्ता आहे तो तुम्हाला आजपासून त्या ठिकाणी येऊ शकतो. त्यासोबतच 2100 रुपये जे मिळणार आहेत, तर आता 2100 रुपये केव्हापासून मिळतील ते आपण या ठिकाणी पाहूया आणि संपूर्ण माहिती समजून घेऊया. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर पहा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. मार्च महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार. बघा, ज्या 2100 रुपयांची तुम्ही वाट पाहत आहेत ते 2100 रुपये तुम्हाला मार्च महिन्यानंतर मिळतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. आता मार्चनंतर खरंच 2100 रुपये मिळणार आहेत का? बघा, कॅबिनेट मिनिस्टरांनी ह्या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. तर काय माहिती आहे? मार्च महिन्यातील बजेटनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार आहे. मार्च महिन्यानंतरच्या जो काही बजेट सादर होणे, आता मार्चमध्ये बजेट सादर होणार आहे, तर त्यामध्ये 2100 रुपये तुमचे होणार आहेत का ते आपल्याला पाहावं लागेल. मिनिस्टरांनी तर सांगितलेलं आहे. माहिती सरकार लाडक्या बहिणींना कधी दूर करणार नाही असे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी म्हटलं आहे. शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरी सत्कारांच्या कार्यक्रमात विखेजी पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे. तर बघा, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पद्धतीची माहिती दिलेली आहे की 2100 रुपये जे ते 2100 रुपये ह्या ठिकाणी मार्चमध्ये तुमच्या आता वाढीव होणार आहेत आणि कदाचित शक्यतोवर तुम्हाला एप्रिलपासून हे पैसे या ठिकाणी 2100 रुपये मिळू शकतात किंवा मार्चपासून 2100 रुपये मिळू शकतात. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे, पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर सत्काराच्या कार्यक्रमात विखेजी पाटील यांनी ही माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार असल्याचे देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. बघा, लाडक्या बहिणींचा हप्ता 1500वरून 2100 रुपये होणार आहे. म्हणजेच 1500वर 600 रुपयांची वाढ, डायरेक्ट 600 रुपये तुमचे वाढणार आहेत. असे 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगायचे. आता बघा, जानेवारीचा हप्ता केव्हा येईल ते आपण पाहूया. तर 3700 कोटींचा चेक दिला. निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही थोडे व्यस्त होतो, पण परवाच महिला व बालविकास खात्याकडे 3700 कोटींचा चेक दिला असल्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलेले आहे. आता काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली. बघा, काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली. तुम्हाला पण आजपासून त्या ठिकाणी पैसे येऊन जातील. ज्या महिलांना पैसे आले त्यांनी पटापट सांगायचे कमेंट बॉक्समध्ये पैसे आले. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही सांगायचे, म्हणजे तुम्हाला पण येऊन जातील. सर्वांनी सांगा. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेले 3700 कोटींचा चेक जो आहे तो त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर आता काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास पण सुरुवात झाली. त्यामुळे ज्यांना आले असतील त्यांनी पटापट सांगायचे, ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही सांगा. किंवा 26 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल. तर बघा, ज्यांना आले त्यांनी सांगा. नसेल आले तर 26 तारखेपासून तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी पैसे जे आहेत 26 तारखेपर्यंत मिळून जाणार आहेत. 26 तारखेपर्यंत सर्व महिलांना वाटप जे आहे ते होऊन जाणार आहेत. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.